कुठे निघालास मॅक? कुठे निघालास? तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी तुझी सुटका होईल? हा हे आता बघतोच तुझ्या बॉसचं नाव कसं सांगत नाहीस ते. मा विश्वाला वेणू तू तू कुठे आहेस? कशी आहेस तू? ते महत्वाचं नाहीये. आधी हे सांगा की तुम्ही हे सगळं काय करताय? मला आणि मुलांना ऐशोआरामाचं आयुष्य मिळावं, स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून तुम्ही लोकांच्या जीवावर उठलात. मग आम्हाला वाटलं की तुम्हाला एवढ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये काम मिळालंय म्हणजे आता आपलं सगळं चांगलं मार्गी लागणार. पण तुम्ही हे काय केलंय? ज्यांनी तुम्हाला काम दिलं तुम्ही त्यांच्याच जीवावर उठलात. तुमच्यामुळे लोक हॉस्पिटलमध्ये त्रास होतोय त्यांना. एवढ्या लोकांची तळफळ बघून कमवलेला पैसा लाभणार का आपल्याला? तुम्ही जर या असल्या मार्गाने पैसे कमवणार असाल तर आम्हाला ते पैसे नकोय. आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. लीला मॅडम आणि एजे सर तुमच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये आहे. एजे सरांना तुमच्यामुळे जेलमध्ये जावं लागू शकतं. आता जर तुम्ही यांना सगळं खरं खरं सांगितलं नाही ना तर मी आणि मुलं तुम्हाला कधीही तोंड दाखवणार नाही. तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ आहे. वेणू वेणू असं करू नकोस. मी सगळं खरं सांगतो. मी सगळं खरं सांगतो. लीला मॅडम प्लीज तुम्ही वेणूशी बोला ना. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो प्लीज. ताई, थँक्यू सो मच. तुमची खूप मदत झाली आम्हाला. खरंच तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. सॉरी मॅम, आमच्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलं. खरंच सॉरी. ठीक आहे. मग आता सांगतोयस का बॉस कोण आहे? या सगळ्या मागच्या मास्टर माइंडचं नाव मी तुम्हाला नाही सांगू शकत. आत्ता म्हणालास ना सगळं सांगशील म्हणून. बायकोने शपथ दिली आहे ना तुला. मग मॅडम माझ्या मुलांचा जीवाचा प्रश्न आहे म्हणूनच मी तुम्हाला नाव नाही सांगू शकत. म्हणजे मला त्या बॉसनी धमकी दिली आहे. मी जर त्याचं नाव घेतलं तो तर माझ्या घरादाराला संपवून टाकेल. खूप डेंजर माणूस आहे तो. तो काही करू शकतो. हा प्लान आम्ही कसा आणि कधी केला हे सगळं मी तुम्हाला सांगेन. सगळा आरोप मी माझ्यावर घेईन. पण प्लीज बॉसचं नाव विचारू नका. लीला हा अजूनही तोंड उघडत नाहीये. काय करायचं आता? हे बघ बाबांना पोलीस कोणत्याही क्षणी अटक करतील. तुम्ही सांगणार आहात की नाही? मॅडम मी तुम्हाला नाव नाही सांगू शकत. पण मी तुम्हाला हिंट देऊ शकतो. बोल बोल, कसली हिंट? काय हिंट आहे? मॅडम इथे रेस्टॉरंटमध्ये कुंपणच शेत खाते. आणि हे पहिल्यांदा नाही घडले. याआधी बऱ्याच वेळा कुंपण आणि शेत खाल्ले. अरे तो हिंट, तुझ्या या हिंटवरनं आम्हाला कसं काय कळणार तुझा बॉस कोण आहे ते? कळेल कळेल. ठीक आहे. प्रमोद सर, ह्याने सगळं कसं कसं केलं ते तुम्ही त्याच्याकडनं वधवून घ्या आणि सगळं रेकॉर्ड कराल का? हो. आपण जरा बॅक बोल पटकन. कुंपणात शेत खातंय म्हणजे हॉटेलच्या जनरल बॉडी कमिटीमधलंच कोणीतरी असणार. आपण पुराव्यांशिवाय आपण कोणावरती असा संशय कसा काय घेऊ शकतो? आणि आता आपल्याकडे तेवढा वेळही नाहीये. पण तो असंही म्हणाला ना की कुंपणाने ह्या आधी बरेचदा शेत खाल्लंय. विश्वदादा, मला सांग, ह्या आधी आपल्या हॉटेलमध्ये असे किती वेळा स्कॅम झालेत? हा खूप वर्षांपूर्वी आपल्या कंपनीमध्ये एक फ्रॉड झाला होता. म्हणजे आपल्या बिझनेस अकाउंटमधनं पैशांची अफरातफर झाली होती आणि ते सगळे पैसे आपल्या शेअर होल्डर्सचे होते. आणि तेव्हा जनरल बॉडी कमिटीवर कोण होतं? तेव्हा एजे सर, किशोर सर, दीक्षित सर आणि आंबेकर सर. त्यापैकी दीक्षित सर तर आता नाहीच आहेत. आणि
दुसरा स्कॅम आमच्यासोबत झालेला, तो फूड पार्सल्सवाला. पॅकेजिंग बदललं होतं ते. हा हा तोच. तेव्हा सुद्धा बॉडीवर बाबा आणि किशोर दादाच होते. किशोर सर. हा किशोर सर बोला. हॅलो लीला. हॅलो. हां. हॅलो लीला. काही काही समजलं का? नाही, मला खूप काळजी वाटते म्हणून मी कॉल केला. नाही नाही काहीच नाही. ठीक आहे. काही काही कळलं तर मला प्लीज लगेच कळवा. हो ठीक आहे. हां. काय झालं लीला? काय म्हणाला दादा? एक मिनिट हा. विश्वा दादा, तू म्हणालास जेव्हा पैशांचा स्कॅम झाला होता तेव्हा जनरल बॉडी कमिटीवर AJ, किशोर सर, दीक्षित सर आणि आंबेकर सर होते. करेक्ट. आणि विराज सर, तुमच्या बाबतीत जो काही स्कॅम झाला होता तेव्हाही कमिटीवर AJ आणि किशोर सर होते. आणि काहीच दिवसांपूर्वी AJंनी कामाची सगळी सूत्र किशोर सरांकडे सोपवली. आणि त्या 2 नवीन शेफ्सना सुद्धा किशोर सरांनीच अपॉइंट केलं होतं. हा, मग तुला काय बोलायचंय नक्की? ए कमिशनरांचा फोन आहे, मी आलोच. हा. लीला. विराज सर, आता विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलंय की ह्या सगळ्याची कॉमन लिंक किशोर सर आहेत. लीला काय बोलतेस तू? किशोर दादा. ये एक मिनिट. मला कमिशनरांनी सांगितलं की त्याचे ब्लॅकमेलर्स होते, सागर आणि नागेशचे. त्यांचं लोकेशन ट्रेस केलं आणि ते आपलं घरचंच लोकेशन आहे. हे मी सगळं खरं खरं बोलतोय आणि माझ्यावर कोणाचाही दबाव नाहीये. झालं? हो. हे घे. आता तुझ्या बॉसला मेसेज पाठवायचा, त्यात लिहायचं की मी सेफ आहे. तू आम्हाला भेटलायस हे काही झालं तरी त्याला कळता कामा नये. हो मॅडम. आता खऱ्या गुन्हेगाराला सगळ्यांसमोर आणण्याची वेळ आली आहे. काय झालं आई? काय कळलं का? आजचा दिवस काय वाया गेल्यातच जमा आहे. अंतराईंचा अजून पत्ता नाहीये, लीलाही आल्या नाहीयेत. काही गरज आहे का असली अशक्य चॅलेंजेस घेण्याची? अशक्य काम मी शक्य करून दाखवले. खरा गुन्हेगार मला सापडलाय. ऑलरेडी खूप वेळ वाया गेलाय. सापडला ना, गुन्हेगार आहे कुठे?
मला गुन्हेगार सापडलाय आणि तो गुन्हेगार आपल्या घरातलाच आहे. काय झालं किशोर सर? एवढं टेन्शन का आलंय तुम्हाला? खरं तर आम्हाला गुन्हेगाराच्या बाबतीत एक हिंट मिळाली होती. ती अशी की कुंपणात शेत खाते. हा दादा, कुंपणात शेत खाताय याचा अर्थ समजला असेल ना तुला? एक मिनिट. सगळे किशोरना का बोलता? त्यांचा काय संबंध? त्यांनी काय केलं? हे काय चाललंय? सांगते. एक काम करा, हॉटेलमधले जे विश्वासातले 2 शेफ आहेत त्यांना पकडा. त्यांना पैशाचा आमिष द्या, काय वाटेल ते द्या आणि त्यांना विकत घ्या. नाही आले तर त्यांना कुटुंब संपवण्याची धमकी द्या. पण काही करा आणि 2 ते 4 आठवडे त्यांना तिथून बाहेर काढा, कारण ते गेल्याशिवाय मला माझी 2 माणसं तिथे घुसवता येत नाहीयेत. काही झालं तरी माझी 2 माणसं आत गेली पाहिजेत. माझा फूड पॉइझनिंगचा प्लॅन लवकरात लवकर एक्झिक्यूट करायचा आहे. बाबा आजी, मी हे का करीन? अहो, कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करते. हे सगळं एडिट केलेलं आहे असू शकतं. माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाहीये. ह्या फोन रेकॉर्डिंग संदर्भातला पोलिसांचा रिपोर्ट सुद्धा आमच्याकडे. प्रमोद सर, खात्री पटत नसेल तर चेक करून घ्या. एजे, हे काही पहिल्यांदा नाहीये. किशोर सरांनी जेव्हापासनं आपलं हॉटेल जॉईन केलंय तेव्हापासनं हे असे स्कॅम्स करत आलेत ते. मागच्या वेळी विराज सर आणि प्रमोद सरांवर एक्स्ट्रा पार्सल्सच्या घोटाळ्यांचा जो आळा आला होता ना, एजे त्याच्या मागे सुद्धा किशोर सरच होते. आणि साळुंखेने जो बनावटी मसाल्यांचा स्कॅम केला होता ना, त्याच्या मागे सुद्धा किशोर सरांचाच हात होता. एजे आणि आता तर यांनी हद्दच पार केली. त्या दिवशी पार्टीमध्ये आपल्या हॉटेलमधल्या सगळ्या पदार्थांमध्ये पॉयझनस एलिमेंट ऍड करायला सांगितलं. हो, त्याच्यामुळे आज हजारो लोक हॉस्पिटलाइज्ड आहेत, मृत्यूशी लढतायत. आणि हे बघा, हे सगळं ना आम्हाला मॅकने म्हणजे किशोर सरांच्या माणसानेच सांगितलंय. या सगळ्याच्या मागे किशोर सरच आहेत. हो, केलंय मीच केलंय. कारण हे घर, रेस्टॉरंट हे सगळं माझ्या वडिलांचं आहे. सगळ्यावर माझा हक्क आहे. पण हे सगळे या माणसाने हडप केले. वास्तविक पाहता बाबा गेल्यावर या सगळ्या प्रॉपर्टीवर आम्हा भावंडांची नावं लावायला हवी ते. पण यांनी स्वतःचं नाव लावून घेतलं. आणि आम्ही इथे इतकी वर्ष नोकरासारखी राबत बसलोय. आणि मला हे सगळं सहन नाही झालं म्हणून मी हे सगळं केलं.
आणि एवढंच नाही, आपल्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट देखील याच माणसाने घडवून आणलाय. त्या रात्री मी सगळं ऐकलं होतं. ऐन वेळी बाबांच्या बरोबर जाणे आणि कॅन्सल केलं म्हणून आईला जावं लागलं. ड्रायव्हर बरोबर असतानाही गाडी बाबांनी चालवली का? कारण सगळं यांनी ठरवलं होतं. आणि म्हणूनच ऍक्सिडेंटची केस दाबली आधी. माझ्याबद्दल तू असा विचार करतोस किशोर? आणि माझी खात्री आहे तू असाच आहेस. आजी चप. खबरदार अभिरामवर असे नीच दर्जाचे आरोप करशील तर याद राख, सत्य काय आहे ते माहित नसताना तू अभिरामवर असे खालच्या दर्जाचे आरोप करतोय. माहित आहे तुला सत्य काय आहे? मी सांगते. आई, बस अभिराम, आज सगळ्यांना सत्य कळलंच पाहिजे. एक आई असून मुलाच्या बाबतीमध्ये कधी वाईट बोलू नये, पण माझ्याकडे आता पर्याय नाही अभिराम. किशोर, तुला काय वाटतं? हे सगळं साम्राज्य तुझ्या वडिलांना उभं केलं? खोटं, साफ खोटं. व्यसनी होता तुझा बाप. सतत दारूच्या नशेत असायचा तुझा बाप. त्यानं काहीतरी करावं म्हणून त्याला एक कॅफे उघडून दिला होता, पण तोही त्याला सांभाळता आला नाही. सतत कर्जात बुडत गेला होता तो. बिचारी तुझी आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करायची, पण दारूच्या नशेपुढे त्याला आपली बायको, आपली पोरं कधीच दिसली नाहीत किशोर, कधीच दिसली नाहीत. त्याचं व्यसन सुटावं ना म्हणून त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही पाठवलं होतं. उपयोग नाही झाला, पळून आला तो. ज्या दिवशी तो ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी देखील तो नशेत होता. ही गोष्ट खरी आहे. अभिरामला देखील त्यांच्या सोबत जायचं होतं. हाय त्या वेळेला माझ्यामुळे अभिरामला घरी थांबावं लागलं होतं, पण तुझ्या आई बाबांसोबत त्यानं ड्रायव्हर दिला होता. पण ऐकेल तो तुझा बाप कसला. रस्त्यात गाडी थांबून तमाशा केला त्यानं आणि ड्रायव्हर कडनं चावी घेतली गाडीची आणि स्वतः गाडी चालवायला लागला. आणि तेव्हा ऍक्सिडेंट